सुरुवातीला बातमी पनवेलमधून। पनवेल मनपा परिसरामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे। पालिका परिसरामध्ये ही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर मोर्चा काढू असा नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिलाय। तर या पाणी प्रश्नावरून केवळ सर्वसामान्य नागरिकच नाहीत तर विरोधकही आणि सत्ताधारी सुद्धा आक्रमक झालेत। पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। सिडको प्रशासन मात्र पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे सिडको गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत। रस्त्यावर उतरू अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। नेमकी काय समस्या आहे इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। तो सुरुवातीला पाहूयात। पनवेलमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे आणि याचा त्रास जो आहे तो सामान्य पनवेलकरांना भोगावा लागत आहे। पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु टँकरने पाणी पुरवठा जरी होत असला तरी देखील अपुऱ्या पाण्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना होताना आपल्याला पाहायला भेटतो। एकूणच पनवेल मध्ये जे आहे ते सिडको कडून देखील पाणी पुरवठा करण्यात येतो। सिडको खारघरमध्ये असलेल्या उंच उंच वसाहतींना सिडको कडून पाणी पुरवठा होत असला तरी तब्बल 1,00,000 रुपये खर्च जो आहे तो पनवेलकरांना या वसाहतीवाल्यांना जो आहे तो खर्च करावा लागत आहे आणि पाणी पुरवठा जो आहे तो अपुरा होत असल्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झालेले आपल्याला पाहायला भेटतात। पनवेलमध्ये समाविष्ट असणारी 29 गावं यांना जो आहे तो भीषण पाणी टंचाई जाणवताना आपल्याला पाहायला भेटते। चक्क प्रत्येक घराबाहेर जे आहे ते 12 ड्रम 12 ते 15 ड्रम जे आहेत ते पाण्याने भरून ठेवलेले आपल्याला पाहायला भेटतायत। ऐन उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो पनवेलकरांना होताना पाहायला भेटतोय। त्याचबरोबर खारघरमध्ये असलेल्या उंच उंच इमारतींच्या वसाहतीमध्ये देखील जे आहे ते पाणी टंचाईचा मोठा सामना जो आहे तो होताना पाहायला भेटत आहे। एकूणच विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पाणी टंचाई विरोधात येत्या 17 मेला मोर्चाची घोषणा केली होती, परंतु वनमंत्री गणेश नाईक त्याचबरोबर सिडको अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जे आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तोडगा काढणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला भेटते। एकूणच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर वनमंत्री गणेश नाईक हे मुख्यमंत्र्यांबरोबर या पनवेलकरांसाठी काय तोडगा काढणार, पनवेलच्या पाणी समस्येवर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल। तर खास करून इथल्या महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। या महिलांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या समजून घेतल्यात। आणि आता आम्ही 5 माणसं घरात येऊ, एक माणूस घरात ठेवावा लागते। जर त्या विहिरीवर पाणी अजिबात नाहीच, कधी भेटलं तर भेटतं, नाही तर त्या खालीच होते, ते भाडुत्री लोक भरून टाकतात। आणि मग आम्हाला या असे टँकर येतो 8 दिवसातून एकदा, तर ते पण पाणी पुरत नाही आणि नळाचं 4-5 दिवसातून एकदा येतं। माझी इच्छा एकच आहे की रोज पाणी यावं आमच्या गावाला आणि रस्ता तेवढा सुधारून पाणी रोज यावं, बस, बाकी काहीच नाही। आता सध्या पाणी कधी येतंय, कशा पद्धतीने पुरवठा होतोय? पाणी 8 दिवस टँकर आला तर 8 दिवस पुरवायला लागतं आम्हाला पाणी, म्हणजे वापरायचं आहे। पिण्याचं पाणी तर आम्हाला 4 ते 8 दिवसातनं पाणी येतं पिण्याचं। आमची इच्छा एकच आहे की रोज पाणी यायला पाहिजे आम्हाला। आमच्याकडे पालिका आहे, महानगरपालिका आहे, रस्ते, लाईट, पाणी ह्या सुविधा करा। आमची घरपट्टी तुम्हाला वर्षाला आम्ही भरतो, घरपट्टी नाही भरली तर तुम्ही ऍक्शन घेता, मग आम्ही काय ऍक्शन घेऊ नये पाण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी? तर पाणी प्रश्नावर फक्त सर्वसामान्य नागरिकच नाहीत तर पनवेल पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर मोर्चा काढून पाणी थांबवण्याचा इशारा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिलाय, तो पाहूयात। राज्य शासन सुद्धा भारतीय जनता पक्षाचं आहे, केंद्र शासन सुद्धा भारतीय जनता पक्षाचं आहे, नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आणि पनवेल महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे। का प्रश्न सुटत नाहीये? हे सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे। तर पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे सिडको गांभीर्याने लक्ष देत नसेल तर सत्ताधारी आहोत हे विसरून आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका पनवेल पालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी घेतली आहे। बऱ्याच वेळेला मला डायरेक्टली फोन येतात आणि मग आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगून तिथे टँकरची व्यवस्था करत आहोत। टँकर ही पूर्ण सोल्युशन नाहीये या विषयातलं।
परंतु सध्या आम्ही तात्पुरतं सध्याची जी धरणांची परिस्थिती बघता पाणी नसल्यामुळे आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा आम्ही करतोय, परंतु ह्या विषयाकडे सुद्धा सिडको गांभीर्याने लक्ष देत नाही, जुमानणार नाही असं होणार नाही. मग आम्ही आमच्या पद्धतीने सत्ताधारी आहोत हे सगळं विसरून आम्ही आमच्या पद्धतीने रस्त्यावर उतरू. आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू हे जोडलेले आहेत. कांतीलालजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. पनवेल सारख्या शहरामध्ये पाणी प्रश्न निर्माण होतोय, काय नेमकं कुठे नियोजन चुकलंय? नमस्कार. आपण महत्वाच्या मुद्द्याला हात घातल्याबद्दल समस्त पनवेलवासियांच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो आणि ह्या मुद्द्यावर स्वागतही करतो. गेल्या 10 वर्षात पनवेल महापालिकेने पाणी प्रश्नाला प्राधान्य दिलं नाही आणि नियोजन नाहीये. आता मी पाहिलं की महापुरांची मी स्टेटमेंट आपल्या चॅनलवर ऐकली, विरोधी पक्ष नेत्यांचीही ऐकली. पाणी टंचाई होण्याचं कारण मुळात असे आहे की खारघर सारखी जी शहरं आहेत, जी कलंबुली, कामोठे, तलोजा फेज 1 फेज 2, नवीन पनवेल किंवा इतर शहरं आणि 29 गावे ही सिडकोच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. पनवेल शहर हे एकमेव शहर महापालिकेच्या धरणावर अवलंबून आहे. मुळात 230 MLD दररोज पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे. आता 230 MLD मध्ये 180 MLD दररोजचा पाणी आपण सिडकोकडनं विकत घेतोय. बरं, म्हणजे ही महापालिकेची नामुष्की आहे. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे MIDC आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडनं 30 MLD म्हणजे 230 ची आवश्यकता असताना 210 MLD पाणी आपण सिडको आणि इतर संस्थांकडनं विकत घेतोय. पनवेलला स्वतःचं धरण असताना सुद्धा महापालिका आणि 15 ते 18 वर्ष पनवेलचं नेतृत्व करणारे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे किती अपयशी ठरलेत हे यावरून दिसतंय. आता याच्यामध्ये काय झालंय की 29 गावांचा जो आपण आता प्रश्न उपस्थित केलात त्याच्यामध्ये आत्ता जलवाहिन्या टाकण्याचं अमृत जल योजनेमार्फत आता काम त्यांनी चालू केलंय. म्हणजे त्यांना महापालिका झाल्यानंतर 10 वर्षानंतर जाग आलेली आहे. आता नावाशेवा पाणी पुरवठा जो योजना आहे ती 2024 मध्ये कार्यान्वित होणार होती. कोविड आल्यामुळे ती 2 वर्ष पुढे गेली, आम्ही समजू शकलो. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा अनियमितता आहे. बरं, कांतीलालजी, पनवेल शहराला पाणी पुरवठा कुठल्या धरणातून होतो, त्या धरणांची सध्या काय स्थिती आहे? हा, अप्पासाहेब वेदक हे जे धरण आहे पनवेलचं, पनवेल महापालिकेचं, त्या धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा होतोय. आणि 2005 मध्ये 26 जुलै 2005 मध्ये जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये महापूर आला त्यामुळे त्या धरणाची अवस्था बिकट झाली आणि त्याच्यामध्ये गाल आला. 2005 पासून म्हणजे 2005 मध्ये त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष जयंत म्हात्रे होते. त्यांनी ते धरणातील गाल काढण्याचं काही मनावर घेतलं नाही. त्याच्यानंतर प्रशांत ठाकूरजी आले नगराध्यक्ष, त्यांनीही ते मनावर घेतले नाही. त्यानंतर 2009 साली ते आमदार झाले. याच्यामध्ये गाल काढण्याचा एकदा प्रयत्न झाला होता. सुनील तटकरे जी जलसंपदा मंत्री असताना त्यांनी तो प्रयत्न केला होता आणि त्यासाठी महापालिकेनं फार मोठं योगदान तटकरेंच्या पदरात टाकलं होतं. की भीमाशंकरचा जो रस्ता प्रस्तावित होता त्या ठिकाणी तटकरेंना महापालिकेनं 1 रुपया एकर प्रमाणे भाडे तत्वावर जागा देण्याच्या बदल्यात. जे मात्र कांतीलालजी, आता मार्ग काय? जर पनवेलचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर मार्ग काय? मार्ग आता असं आहे की नावाशेवा पाणी टप्पा 3 हे साधारणतः पुढच्या वर्षी कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. बरं, ते झाले तर पनवेलला 210 MLD पाणी त्यातून देण्याचा करार झालेला आहे. एक ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की काळ धरणातून काही पाणी घेता येईल याच्यासाठी मागे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली. आता प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे दोघे इतके या पनवेलकर नागरिकांची दिशाभूल करतायत की प्रत्येक मुद्द्यावर बैठक घेत आहेत, पण पुढं त्याची कार्यवाही शून्य. बरं, त्याच्यामुळं पनवेलकरांना पाण्यापासून वंचित राहावं लागलंय. मुळात पनवेलला ही
पनवेल सारख्या मुंबई शहराच्या जवळ असणाऱ्या पनवेल शहराला किंवा पनवेल महापालिका क्षेत्राला पाणी टंचाई निर्माण व्हावी ती सुद्धा कृत्रिमरित्या नक्कीच. मात्र आता ही पाणी प्रश्न सुटावा यासाठी आता इथल्या नागरिकांनी सुद्धा भूमिका घेणं गरजेचं आहे. कांतीलालजी, वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबवते, मात्र तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.